Hello everyone, this is Akshata, your educator. I welcome you all on the platform of Global Online स्पर्धा परीक्षा. जसं की आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलनी एक कंप्लीट सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र BEd CET अँड ELCT एक्झामिनेशन 2023साठी. आणि या पर्टिक्युलर सिरीजमध्ये जे आहे आपण मेंटल ॲबिलिटीचे जे काही टॉपिक्स आहेत ते डिस्कस करत होतो. सो इन टुडेज लेक्चर नंबर 15 विल बी डिस्कसिंग अबाउट द टॉपिक नेम्ड ॲज पर्सेंटेज. कालच्या लेक्चरमध्ये आपण पर्सेंटेज टॉपिक रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट गोष्टी होत्या त्या डिस्कस केलेल्या, ठीक आहे. पण आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण ह्याचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत, ठीक आहे. सो BEd CET एक्झामिनेशन 2023साठी जो कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यामध्ये तुम्हाला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज, फुल सिलेबस कंप्लीट नोट्स, 2000+ MCQ क्वेश्चन बँक. हे जे सर्व फीचर्स आहेत ते तुम्हाला इन दी कोर्स फीस ऑफ जस्ट 1000 रुपीज भेटतील. सिमिलरली जर तुम्ही BEd CET सोबत ELCTचं प्रिपरेशन करत असाल, नाव ELCT इंग्लिश लँग्वेज कॉन्टेंट टेस्ट ही अशी टेस्ट आहे त्या स्टुडंट्सला द्यावी लागेल ज्यांना BEd इंग्लिश मीडियम कॉलेजेस ऑप्ट करायचे असतील, ठीक आहे. BEd CET एक्झामिनेशन देणं तर मॅन्डेटरी आहेच, सोबत जर तुम्हाला इंग्लिश मीडियम कॉलेजेस ऑप्ट करायचे असतील तर तुम्हाला ELCT पण द्यावी लागेल. तर हे जे BEd CETची एक्झाम आहे ती 100 मार्क्सची आहे, ELCTची एक्झाम आहे 150 मार्क्सची. अशा पद्धतीने 150 मार्क्ससाठी तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल टू ऑप्ट इंग्लिश मीडियम कॉलेजेस, ठीक आहे. तर ह्याचा एक कंपाइल्ड कोर्स आहे. कंपाइल्ड कोर्स अर्थात BEd CETचं प्रिपरेशन करून घेण्यात येईल तुमच्याकडनं प्लस ELCTचं. इट मीन्स द कोर्स फॉर BEd CET ॲज वेल ॲज ELCT विल बी प्रोव्हाइडेड टू यू. आणि ह्यासाठी जी कोर्स फीस असणार आहे दॅट विल बी 1500 रुपीज. सो अशा पद्धतीने जे आहे तुम्ही या कोर्सला अप्लाय करू शकता, ठीक आहे. जर BEd CETसाठी एनरोलमेंट घ्यायची असेल तर 1000 रुपीज पे करावं लागेल. आणि BEd CET प्लस ELCT दोघांसाठी कोर्स घ्यायचा असेल तर तुम्हाला 1500 रुपीज पे करावे लागतील. दिस इज जस्ट द नेग्लिजिबल अमाऊंट ऑफ फीज टू बूस्ट युअर प्रिपरेशन. आपल्याकडे जो हा कोर्स आहे अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेला आहे जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये मॅक्सिमम स्कोर कराल आणि गॅरंटेड सिलेक्शन तुमचं होईल. सो तुम्हाला जर हा कोर्सला एनरोल करायचा असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, विच इज 8179138413. किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही या लोगोचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. वन्स यू विल इन्स्टॉल दी ॲप्लिकेशन तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. खालच्या बाजूला स्टोअर नावाचा आयकन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. माय कोर्सेस या पेजवरती जाल तुम्ही. वरच्या साईडला जो सर्च टॅब दिसतोय त्या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये जे आहे तुम्हाला BEd CET आणि ELCTचा कोर्स सर्च करता येईल, ओके. अशासोबतच आपल्याकडे जे आहे डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत फॉर डिफरंट एक्झामिनेशन. महाराष्ट्र सेट पेपर 1 पेपर 2साठी आपल्याकडे डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. सिमिलरली फॉर UGC नेट पेपर 1 पेपर 2, CSIR नेट पेपर 1 पेपर 2 आपल्याकडे जे आहेत डिफरंट कोर्सेस जे आहेत डिझाईन करण्यात आलेले आहेत जेणेकरून स्टुडंट्स एक्झाममध्ये मॅक्सिमम मार्क्स घेऊन गॅरंटेड सिलेक्शन एन्श्योर करतील. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. आजच्या लेक्चरला जे आहे आपण पर्सेंटेज जे काल आपण बघितलं होतं पर्सेंटेज रिलेटेड काही क्वेश्चन्स बघणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय चेक केलं होतं की पर्सेंटेजमध्ये, ठीक आहे, पर्सेंटेजचा अर्थ काय, कशाने डिनोट करतो आपण. सोबतच आपण कसं काय बघितलं, कॉमन पर्सेंटेज बघितले. व्हॉट आर द कॉमन पर्सेंटेज जे आपण यूज करणार आहोत क्वेश्चन्समध्ये. नेक्स्ट थिंग जे आपण बघितली होती पर्सेंटेज रिगार्डिंग की पर्सेंटेज कॅल्क्युलेट कसे करायचे आहेत, कॅल्क्युलेटिंग पर्सेंटेज, बरोबर. त्यामध्ये 2 मेथड बघितली आपण, एक बाय नॉर्मल दॅट इज ट्रेडिशनल मेथड आणि दुसरी जी मेथड बघितली होती दॅट इज द शॉर्टकट मेथड. आणि आय होप तुम्हा सर्वांना शॉर्टकट मेथड जी आहे ती समजली असेल, कारण शॉर्टकट मेथडला जर एकदा तुम्ही व्यवस्थित पाहून घेतलात तुम्हाला पर्सेंटेज काढणं खूप सोपं जाणार आहे, ठीक आहे. काही शॉर्टकटचे जे क्वेश्चन्स आहेत ते आता डिस्कस करून घेऊयात आपण. प्लस आज क्वेश्चन्स अँड आन्सर्स डिस्कस करणार, दॅट इज वर्ड प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करू, ओके. सो लेट अस बिगिन विथ टुडेज लेक्चर. सो लेट अस बिगिन विथ सम ऑफ द इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज. काही इम्पॉर्टंट जे फॉर्म्युलाज आहेत ते आधी बघून घेऊ. इथे काही क्वेश्चन्स डिझाईन केलेले आहेत मी, ठीक आहे.
घेतलेले आहेत. हे क्वेश्चन्स जे आहेत आपण बघू. त्यापूर्वी आपण काय करूत, काही फॉर्म्युला बघूत, काय जे जे इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत ते आधी बघून घेऊ आपण. बेसिकली जेव्हा केव्हा तुम्ही पर्सेंटेज बघता, पर्सेंटेज, ठीक आहे, तर पर्सेंटेज जो फॉर्म्युला असतो बेसिकली, ओके, पर्सेंटेज फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला जो आहे सगळ्यांनी हे लिहून घ्यायचं आहे प्लीज एव्हरीवन. दिस इज इक्वल्स टू व्हॅल्यू अपॉन टोटल व्हॅल्यू, व्हॅल्यू अपॉन टोटल व्हॅल्यू इंटू 100. ओके, फॉर एक्झाम्पल पकडा 2/5, 2/5 म्हणजे मला म्हणण्याचा अर्थ आहे की समजा व्हॅल्यू जी आहे तुमची 2 आहे आणि टोटल व्हॅल्यू देऊन ठेवलेली आहे 5. ठीक आहे, तर पर्सेंटेज फॉर्म्युला कॅल्क्युलेट कसं करतो, 2 ज्याचा पर्सेंटेज काढायचा आपल्याला, व्हॅल्यू अपॉन द टोटल व्हॅल्यू किती आहे 5 गुणिले 100, राईट. दिस इज इक्वल्स टू 2/5चं काल आपण काय बघितलं कॉमन फ्रॅक्शनमध्ये, त्याला आपण कसं डिनोट करतो, 0.4 इंटू 100, बरोबर. दिस इज गोइंग टू बी 40%. ठीक आहे, तर अजून काही आपण असे क्वेश्चन्स बघूयात. फॉर एक्झाम्पल काल आपण बघितलं कॅल्क्युलेट, फॉर एक्झाम्पल मी जर बोलत आहे तुम्हाला कॅल्क्युलेट 10% ऑफ 80, 10% ऑफ 80. ठीक आहे, तर तुम्हाला मी काल काय सांगितलं होतं की 80 जो व्हॅल्यू आहे, वॉट एव्हर द व्हॅल्यू 80, वी हॅव टू कन्सिडर इट ॲज 100%. जी व्हॅल्यू आहे 80 त्याला काय कन्सिडर करणार आहोत आपण, मुळामध्ये 100% ही व्हॅल्यू कन्सिडर करणार आहोत. ह्याचे 10% शोधायचे असतील तर मी तुम्हाला काय म्हटलं, एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट द्या मॅम. 80 लिहा, एका डिजिटच्या नंतर डेसिमल पॉईंट द्या, म्हणजे काय असणार आहे, ₹8 किंवा 8 जी असणार आहे ती काय असणार आहे, 10% ऑफ 80 असणार आहे. ठीक आहे, ह्यासोबतच आता आपण काही फॉर्म्युले बघू, पर्सेंटेज डिफरन्स फॉर्म्युला किंवा पर्सेंटेज इन्क्रीज ऑर डिक्रीज. ठीक आहे, तर जर तुम्ही एक क्वेश्चन बघितला तर असे काही डिफरंट टाईप ऑफ क्वेश्चन बनतात एक्झाममध्ये, जसं की एखाद्या मशीनची व्हॅल्यू डेप्रिशिएट होत असेल. ठीक आहे, डेप्रिशिएट होत असेल म्हणजे काय, समजा एक मशीन आहे, वॉशिंग मशीन पकडा, तर या मशीनची व्हॅल्यू काही काळानंतर आपण बघतो की मार्केटमध्ये रोज नवीन मॉडेल्स येत असतात. टी व्ही घ्या, वॉशिंग मशीन घ्या, बरोबर. आज फॉर एक्झाम्पल ही नवीन मॉडेल आहे, सध्याच्या कंडिशनला, सध्याच्या पिरियडला, टाईम पिरियडसाठी ही सगळ्यात बेस्ट वॉशिंग मशीनची मॉडेल आहे असं समजा. पण 2 वर्षानंतर जर आपण मार्केटमध्ये जाल तर डिफरंट वॉशिंग मशीनचे मॉडेल्स भेटतील, बरोबर. डिफरंट वॉशिंग मशीनचे मॉडेल्स. तर त्या टाईमला ही जी वॉशिंग मशीनची जी रेट असते ती काय गेलेली असते, घसरलेली असते, बरोबर. समजा आजच्या काळामध्ये, आजच्या तारखेमध्ये ह्याची जी मशीनची व्हॅल्यू आहे समजा 20,000 रुपये, 20,000 रुपये. ठीक आहे, तर तुम्ही 2 वर्षानंतर मार्केटमध्ये जा, 100% या पर्टिक्युलर मशीनची व्हॅल्यू कमी झालेली असते. समजा आता ह्याची मशीनची व्हॅल्यू झालेली आहे 13,000 रुपये. ठीक आहे, तर याच्या बेसिसवरती प्रश्न येतात. प्रश्न काय येतात की प्रॉफिट अँड लॉसमध्ये जर आपण बघितलं की फॉर एक्झाम्पल एक मशीन आहे, मशीनची जी व्हॅल्यू आहे ती ह्या टक्केवारीने घसरत गेलेली आहे. ठीक आहे, कॉन्झिक्युटिव्हली 2 इयर्ससाठी, तर प्रॉफिट लॉस शोधायला सांगतात, बरोबर. तर प्रॉफिट लॉस शोधण्याच्या पूर्वी, प्रॉफिट लॉस जे आहे ते टॉपिक अंडरस्टँड करण्याच्या पूर्वी जो टॉपिक इम्पॉर्टंट आहे दॅट इज पर्सेंटेज. ठीक आहे, तर पर्सेंटेज हा असा टॉपिक आहे जो सगळ्या डिफरंट टॉपिक्सचा बेस बनवतो. जसं की डेटा इंटरप्रिटेशन हा टॉपिक आहे, त्यामध्ये पण पर्सेंटेजची गरज लागणार आहे. ठीक आहे, तर आधी म्हणून मी हा टॉपिक घेतला पर्सेंटेज. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, एक एक करून आपण जे आहे क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे, तर द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन, अ बॅट्समॅन स्कोर्स 110 रन्स. ओके, 110 रन एका बॅट्समॅननी काय केलेत, एक फलंदाजांनी काय केलेलं आहे, त्याचा टोटल स्कोअर जो आहे 110. ह्या 110 स्कोअरपैकी 3 त्यांनी बाउंड्री मारलेत. बाउंड्री म्हणजे काय, चौकार. आपल्याला माहिती म्हणजे एक बाउंड्री असती इक्विव्हॅलंट टू 4 रन, बरोबर. तर 3 बाउंड्री किती असणार आहे, 12 रनच्या, बरोबर. ठीक आहे, 3 गुणिले 4, 12 रन. ठीक आहे, तर हे जे 12 रन त्यांनी गाठलेले आहेत ते कसे गाठले, 3 चौकार मारून गाठलेत किंवा 3 बाउंड्रीज मारून गाठलेत. ठीक आहे, तर यापैकी 8 त्यांनी काय मारलेत, 6 मारलेले आहेत. आता आपण काय म्हणतो, षटकार मारलेले आहेत, राईट.
तर त्यांनी विचारलं आहे काय, व्हॉट इज द पर्सेंट ऑफ हिज टोटल स्कोर डिड ही मेक बाय रनिंग बिटवीन द विकेट्स. आता बघा 110 रन तर त्यांनी टोटल त्याचा स्कोर केला, हा झाला त्याचा टोटल स्कोर. ठीक आहे, 110 रन. ह्या 110 रनपैकी 4 रन जे आहेत त्यांनी 12 रन जे आहेत त्यांनी कसे काढलेत, 3 बाउंड्री मारून काढलेत. बरोबर. यापैकी 8 त्यांनी छक्के मारलेत. बरोबर, दॅट इज षटकार मारलेले आहेत, 8 सिक्सेस मारलेले आहेत. राईट. एक षटकार म्हणजे 6 रनच्या इक्विवॅलंट असते आपल्याला माहिती आहे. तर 8 षटकार कितीचे असणार आहेत, 8 6 48 रन्स. ठीक आहे. अर्थात हे 48 रन्स आणि हे 12 रन त्यांनी असे काढले ज्याला त्याला पळायची गरज पडलेली नाही आहे. ठीक आहे. बाकी जेवढे काही उरलेले रन आहेत 110मधून जर आपण हे 2 मायनस केले, बाकीचे जेवढे काही रन आहेत त्यांनी ते रन धावून काढलेले आहेत. एवढा तर क्वेश्चन सगळ्यांना समजला असेल. 110 रन टोटल काढलेत मॅम. 110 रनपैकी 3 बाउंड्रीज मारलेत, 8 छक्के मारले आहेत. बरोबर, षटकार. त्या 3 बाउंड्रीजमध्ये किती रन होणार आहेत, 12 रन. 8 सिक्सेसमध्ये किती रन होणार आहेत, 48 रन्स. म्हणजे अर्थात 12 रन आणि 48 रन टोटल किती होणार आहेत, हे 8 and 2 10 कॅरीड 1 5 and 1 6 60 रन असे आहेत जे त्यांनी न धावता काढलेले आहेत. बाकी 110मधून 60 जर आपण मायनस केलं, बाकीचे जेवढे काही रन उरलेले आहेत ते कसे काढलेत, त्यांनी धावून काढलेत. तर प्रश्न काय विचारला, व्हॉट इज द पर्सेंट ऑफ हिज टोटल स्कोर डिड ही मेक बाय रनिंग राईट बिटवीन द विकेट्स. अर्थामध्ये आपल्याला काय काढायचं, जेवढं त्यांनी धावून रन काढले त्याचे टक्केवारीमध्ये आपल्याला काय काढायचं, रिझल्ट काढायचा आहे. ठीक आहे. तर कसं शोधणार, लक्षात घ्या. चला तर हे सॉल्व करू. आपल्याला माहिती आहे टोटल रन त्यांनी किती काढले, टोटल रन काढले मॅम 110. ठीक आहे. या 110पैकी त्यांनी 3 किती मारलेत, बाउंड्रीज मारलेत, 3 बाउंड्री. ठीक आहे. मग एक बाउंड्री कितीला इक्विवॅलंट असते सर, 4 रनला इक्विवॅलंट असते. तर मला सांगा 3 बाउंड्री म्हणजे किती असणार आहेत, 12 रन असणार आहे. 3 चौक 12. बरोबर. नेक्स्ट, यामध्ये 110 रन झाले, 3 बाउंड्रीज आणि नंतर 8 सिक्सेस बोललेलं आहे. ठीक आहे. या 110 रनपैकी हे झाले 110 रन, यापैकी 3 बाउंड्रीज आणि 8 सिक्सेस बोलले त्यांनी. मला सांगा 1 6 म्हणजे 6 रनच्या इक्विवॅलंट असते. तर 8 सिक्सेस कितीच्या इक्विवॅलंट असणार आहे, 8 गुणिले 6 दॅट इज इक्वल टू 48 रन्स. बरोबर. तर मला सांगा 110 रनपैकी त्यांनी 48 रन सिक्सेसनी काढलेत प्लस 12 रन त्यांनी षटकार मारून मारलेला आहे. ठीक आहे, चौकार. तर यामध्ये टोटल रन सिक्सेस आणि बाउंड्रीजच्या थ्रू किती आलेले आहेत, 60. बरोबर. म्हणजे इथे धावायची गरज पडली नाही. तर 110मधून 60 जर आपण मायनस केलो, आपल्याला काय भेटणार आहे, 50. म्हणजे 50 रन त्यांनी कसे काढलेले आहेत, धावून काढलेले आहेत. बरोबर. धाव घेऊन काढलेले रन 50 रन. ठीक आहे. तर शोधायचं काय आहे, पर्सेंटेज ऑफ हिज टोटल स्कोर ही मेक्स बाय रनिंग बिटवीन द विकेट्स. पर्सेंटेज ऑफ द स्कोर ही मेड बाय रनिंग किती, 50 रनची. तर मला सांगा कसं काढणार, 50 भागिले 110. मी काय सांगितलं होतं पर्सेंटेजचा फॉर्म्युला, व्हॅल्यू अपॉन टोटल व्हॅल्यू इंटू 100. तर मला सांगा कशाचे पर्सेंटेज काढायचे त्या 50चे. ठीक आहे, रन मेड बाय रनिंग. बरोबर. तर यामध्ये 50 भागिले 110 का, कारण टोटल रन किती आहेत, 110 गुणिले 100%. संपला विषय. एवढाच क्वेश्चन होता. हा किती येणार आहे, 0 0 कट 500 अपॉन 11. 500 अपॉन 11ला मी असं लिहू शकते, कसं मॅडम, 11 45,000 प्लस 5%. बरोबर. मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं. या मिक्स्ड फ्रॅक्शनचा अर्थ काय असतो, ज्यांना माहिती नसेल त्यांना, 11 गुणिले 45 प्लस 5. 11 45,000 करा आणि प्लस 5 करा, त्यामध्ये 500 भागिले 11 येणार आहे. ओके, अशा पद्धतीने. सो दिस वॉज दी आन्सर टू द क्वेश्चन. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन.
Two students appeared at an examination. One of them secured 9 marks more than the other, and his marks was 56% of the sum of their marks. The mark obtained by them are. क्वेश्चन समजून घेऊ आधी तर. सो आता ह्या क्वेश्चनमध्ये पहिली गोष्ट काय समजायचं आहे, दोन विद्यार्थी आहेत, दोन विद्यार्थी परीक्षेला बसलेले, ठीक आहे. त्यामधल्या एका विद्यार्थ्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा 9 मार्क जास्त सेक्युअर केले. म्हणजे काय, एका विद्यार्थ्याला पडले समजा एक्स मार्क, तर दुसऱ्याला त्याच्यापेक्षा 9 मार्क जास्त पडले म्हणजे x+9 मार्क. ठीक आहे, पहिली कंडिशन. दुसरी गोष्ट यामध्ये जी आहे दॅट इज अँड हिज मार्क्स वॉज 56% ऑफ द सम ऑफ देअर मार्क्स. म्हणजे या विद्यार्थ्याला जे मार्क पडलेले आहेत दॅट इज x+9ला 56% मार्क्स कशाच्या पडलेले आहेत, सम ऑफ देअर मार्क्स. सम ऑफ देअर मार्क्स म्हणजे दोघांची बेरीज, दोघांच्या मार्कांची बेरीज. एकाला पडलेले आहेत x, दुसऱ्याला पडलेत x+9. आय होप इक्वेशन समजलं असेल. परत एकदा मी एक्सप्लेन करून सांगते. एक विद्यार्थी आहे ज्याला x मार्क पडलेत समजा, दुसऱ्याला त्याच्यापेक्षा 9 मार्क जास्त पडले म्हणून मी याला घेतलं x+9. ठीक आहे. जो हा विद्यार्थी आहे जो x+9 मार्क ज्यांनी घेतलेत, x+9 वाले जे मार्क आहेत ते कशाच्या इक्वल आहेत, 56%. 56% कोणाच्या 56%, दोघांच्या गुणांच्या बेरीजच्या बरोबर. ठीक आहे, इथे लक्ष द्या. त्याचे जे गुण आहेत त्यांच्या गुणांच्या बेरीजाच्या 56% होते. म्हणजे 56% सम ऑफ दोघांचे पण मार्क म्हणजे x+9. एकाचे x मार्क मॅम, दुसऱ्याचे x+9. करा ह्याला इक्वेशन सॉल्व, सोपं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला कंडिशन तरी समजली असेल. एकाला पडले x मार्क. लेट वन स्टुडंट गॉट x. ठीक आहे. सो अदर गॉट x+9, त्याच्यापेक्षा 9 मार्क जास्त. एकाला x, दुसऱ्याला x+9. ठीक आहे. तिसरी गोष्ट यामध्ये काय दिलेली आहे, x+9चे जे मार्क आहेत दॅट इज इक्वल टू 56% कोणाच्या, दोघांच्या मार्कांची बेरीज. एकाला पडले x आणि दुसऱ्याला पडले x+9 मॅडम. ठीक आहे, तर याला कसं सॉल्व करणार, x+9 56%ला मी 56/100 लिहू शकते, कालच आपण शिकलो. येस, x म्हणजे याला 2x घेईल मी, 2x+9 करू. ठीक आहे, तर आता लक्ष द्या ह्याला कसं सॉल्व करायचं. ह्याला दोघांना मी 4ने डिवाईड करू शकते. कसं, लक्षात घ्या. 4 1 जार 4, 4 4 जार 16 बरोबर. 4 2 जार 8, किती राहिले 2, 4 5 जार 20 मॅडम. ठीक आहे, 14/45. तर ह्याला मी काय करेल, 25 25, ह्या 25ला मी इकडे घेऊन जाईल. 25 गुणिले x+9 इज इक्वल टू 14 2x+9. राईट. यामध्ये आता काय करायचं आहे, आता ह्याला मी काय लिहू शकते, 25x + 225 इज इक्वल टू, हे कसं करत आहे, 25 × x आणि 25 × 9, 25x + 225 बरोबर. 14 2 जर काय, तर 28, 28x + 14 × 9 काय येणार आहे, 14 9 जार 126 बरोबर. तर मला सांगा 25xला मी काय करते, आता इकडे घेऊन जाईल. सो याला काय होणार आहे, +25 -25मध्ये कन्वर्ट होईल. आणि या 126ला मी इकडे 225कडे घेऊन जाईल. इट मीन्स +126 -126 होणार आहे. सो 225 - 126 इज इक्वल टू 28x - 25x. याचं कॅल्क्युलेशन करा. हे किती येणार आहे, 125, याला करा 3x आणि इकडे किती येणार आहे, 99. राईट. सो x इज इक्वल टू वॉट, 99/3 मॅम. सो 33. सो एक्सला किती पडलेत, एका विद्यार्थ्याला पडलेत x मार्क बरोबर. x मार्क म्हणजे x कितीच्या इक्विवॅलंट आहे, 33. दुसऱ्या विद्यार्थ्याला किती पडलेत, x+9 मार्क म्हणजेच काय, 33 + 9 मार्क जास्त. इट मीन्स 42 बरोबर. ओके. सो वी गॉट दी मार्क्स नो. एका विद्यार्थ्याला पडलेत मॅम 33 मार्क आणि दुसऱ्याला पडले 42 मार्क्स. क्लिअर.
क्लिअर? आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. कुठलाही क्वेश्चन जर समजला असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा. हा आहे क्वेश्चन नंबर 1, हा घ्या क्वेश्चन नंबर 2. ओके, जो कोणता क्वेश्चन स्पेसिफिकली नाही समजला असेल तेवढा क्वेश्चन तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवू शकता. ठीक आहे, आता हा घ्या क्वेश्चन नंबर 3. 20% ऑफ A इज इक्वल टू B, देन B% ऑफ 20 कशाच्या इक्विवॅलंट असणार आहे असा प्रश्न विचारला आहे. ओके, तर लक्ष द्या. 20% ऑफ कशाचा बोललेला आहे? ए. बरोबर. 20% ऑफ ए इज इक्वल टू बी. ए बीचा 20% असेल तर ए इज इक्वल टू बीचा 20% असेल तर बीचा 20 समान कशाच्या इक्वल असणार असं विचारलं आहे. आय डोंट नो रिअली, माझी मराठी थोडी वीक आहे. ओके, तर हा एक्झॅक्ट क्वेश्चन ट्रान्सलेट झाला का नाही आय रिअली डोंट हॅव आयडिया, बट क्वेश्चन समजून घ्या. जर 20% ऑफ ए इज इक्वल टू बी दिलेलं असेल तर B% ऑफ 20 इज दी सेम ॲज असा क्वेश्चन विचारला आहे. ठीक आहे, तर 20% ऑफ एला काय लिहू शकते मी? 20/100 इंटू ए इज इक्वल टू बी लिहू शकते. ठीक आहे, तर यावरनं कशाची व्हॅल्यू आली? हो, बीची व्हॅल्यू आली. तर मला सांगा, B% ऑफ 20 प्रश्नात विचारले. B% ऑफ 20ला मी काय लिहू शकते? B/100 इंटू 20 लिहू शकते. बीची व्हॅल्यू मला माहिती झाली. काय आहे बीची व्हॅल्यू? 20/100 इंटू ए मॅम. तर टाका ह्याच्यामध्ये, इन्सर्ट करा बीची व्हॅल्यू. बीची व्हॅल्यू काय आहे? इथून घेतली. बीची व्हॅल्यू काय? 20/100 इंटू ए अपॉन 100 इंटू 20. ठीक आहे, तर याला मी कसं सॉल्व करते एकदा व्यवस्थित बघा. 20/100 ए इंटू 20 इंटू 1/100. मी काही केलं नाही, फक्त या 100ला इकडे घेऊन गेले, 1/100 केलं. इकडे घेऊन गेले सुद्धा नाही, फक्त 1/100 केलं. ठीक आहे, तर यामध्ये काय येणार आहे? कॅल्क्युलेशन काय येईल? 20A/100 इंटू 20 बोललेलं आहे, म्हणजे काय येणार आहे हे? ह्याला मी 0 कट करू शकते. हा 0 कट झाला, राईट. इथे काही नाही म्हणजे 1 आहे. बरोबर, इथे काही नाही, खायच्या खाल्या म्हणजे 1 आहे. तर काय येणार आहे? 2 इंटू 2 काय आहे मॅम? 4 ए करा भागिले इथे काय? 100. 4/100ला मी काय लिहू शकते? 4% लिहू शकते. 4% कशाच्या? एच्या. ठीक आहे, सो डन विथ द आन्सर 4% ऑफ ए. राईट. सो अशा पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. परत एकदा मी एक्सप्लेन करते, कन्फ्यूज नाही व्हायचं बिलकुल. यामध्ये काय दिलेलं आहे की 20% ऑफ ए इज इक्वल टू बी दिलेलं आहे. ठीक आहे, तर 20%ला मी काय लिहिलं? 20/100 इंटू ए इज इक्वल टू बी लिहिलं. बरोबर, तर हे कशाची व्हॅल्यू आली सर? बीची व्हॅल्यू आली. बी इज इक्वल टू वॉट? बी इज इक्वल टू 20/100 इंटू ए. सिमिलरली B% ऑफ 20 विचारलेलं आहे आपल्याला शोधायला. B% ऑफ 20ला मी काय लिहू शकते? B/100 इंटू 20. बरोबर, बीची व्हॅल्यू काय आहे मॅडम? 20/100. टाका इथे 20/100 ए. ही काय झाली? बीची व्हॅल्यू डिवायडेड बाय 100 इंटू 20 केलं. आता कॅल्क्युलेशन कसं करत आहे मी लक्षात घ्या. 20/100 ए इंटू 20च्या खाली काय नाही म्हणजे 1 लिहू शकते मी. बरोबर, आणि याला मी काय लिहिल? 1/100 लिहिल्या खालच्या 100ला लिहू शकते. बरोबर, नेक्स्ट मी काय केलं? 0 कट केला, इथलं 0 कट केला. राहिलं का मॅम? 2 इंटू 2 4 ए करा. ए आहे अपॉन 100. ओके, मला सांगा 4/100ला मी काय लिहू शकते? 4% लिहू शकते, आपल्याला माहिती आहे. सो याला मी काय करणार? 4% ऑफ ए करणार. आय होप हा क्वेश्चन सगळ्यांना समजला असेल. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. 3 candidates contested an election and received 1136, 7636, 11628 vote respectively. What % of the total votes did the winning candidate get? हा क्वेश्चन विचारला आहे. ठीक आहे, तर क्वेश्चनला आपण सॉल्व करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला एक ट्रिक देते. तुम्हाला हे क्वेश्चन आता ॲज अ होमवर्क सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, पहिली गोष्ट लक्षात घ्या. 3 कॅन्डिडेट आहेत, 1 2 3. ठीक आहे, एकाला पडलेत 1136 वोट, दुसऱ्याला पडलेत 7636 वोट, आणि जो तिसरा आहे त्याला पडलेत 11628 वोट.
म्हणजे 11,628, 7,636 अँड 1,136. सगळ्यात कमी वोट कोणाला पडले? या फर्स्ट कॅन्डिडेटला, ए कॅन्डिडेटला. समजा हा बी आहे आणि हा सी. तर हा जो ए आहे त्याला सगळ्यात कमी पडले, बीला सेकंड नंबर आहे बी, आणि फर्स्ट पोझिशनवर कोण आहे? फर्स्ट पोझिशनवर आहे मॅम सी, कारण सीला सगळ्यात जास्त वोट्स पडलेले आहेत. प्रश्न काय विचारला आहे? व्हॉट पर्सेंटेज ऑफ द टोटल वोट्स डिड द विनिंग कॅन्डिडेट गेट? पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय मॅम? व्हॅल्यू अपॉन टोटल व्हॅल्यू गुणिले 100. राईट. तर मला सांगा, विनिंग कॅन्डिडेटचे आपल्याला काय शोधायचे आहेत? पर्सेंटेज शोधायचे आहेत. विनिंग कॅन्डिडेट कोण आहे? कॅन्डिडेट नंबर सी. तर त्याचे टोटल नंबर ऑफ वोट्स किती आहेत? 11628. बरोबर. अपॉन टोटल व्हॅल्यू म्हणजे काय? टोटल व्हॅल्यू म्हणजे टोटल वोटिंग कितीची झाली? तिघांना टोटल वोटिंग कितीची झाली? कसं करणार? 11,628 प्लस 7,636 प्लस 1,336 आपल्याला काय भेटणार आहे? टोटल वोटची व्हॅल्यू भेटणार आहे, गुणिले 100 करा. सिम्पल क्वेश्चन आहे. होमवर्क करायची पण गरज नाही, तुम्ही इथे पण सॉल्व करू शकता. काय समजून घ्या आता. 3 डिफरंट कॅन्डिडेट आहेत, हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा. ठीक आहे. एकाला पडलेत 1136, दुसऱ्याला पडलेले आहेत 7636 आणि तिसरा जो विनिंग कॅन्डिडेट आहे त्याला पडलेत 11,628 वोट्स. ठीक आहे. तर आपल्याला माहीत आहे आपण कसं कॅल्क्युलेट करतो. पहिलं तर आपण टोटल वोटिंग कॅल्क्युलेट करू. टोटल कितीची वोटिंग झाली मॅम? 1136 प्लस 7636 प्लस 11,000. बरोबर. तर यामध्ये कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन किती येईल टोटल वोट्सची? 20,400. हे झाले की काय तुमचे? हे झाले टोटल वोट. आपल्याला शोधायला काय सांगितले? विनिंग कॅन्डिडेट. विनिंग कॅन्डिडेटला किती पडलेत? 11,628. पर्सेंटेजचा फॉर्म्युला माहिती आपल्याला काय? व्हॅल्यू दॅट इज वोटिंग फॉर द विनिंग कॅन्डिडेट अपॉन टोटल वोटिंग किती आहे? 20,400 इंटू 100%. सिम्पल. करा कॅल्क्युलेशन, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन मॅम खूप मोठं आहे, काही समजणार नाही. 0 कट करून टाका. 204 अँड 11,628 आधी 2ने डिवाईड करून बघा. ठीक आहे. अशा पद्धतीने डिवाईड करा. आन्सर जवळपास 56 to 57% रेंजमध्ये येऊन जाईल. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. हा क्वेश्चन व्यवस्थित परत एकदा सॉल्व करा. क्वेश्चन सेम आहे, क्वेश्चन फक्त यामध्ये चेंज देत आहे मी तुम्हाला विजयी उमेदवाराचे जे आहेत टक्केवारी नाही शोधायची यावेळेस. तुम्हाला लॉस्ट कॅन्डिडेट, जो कोणता हरलेला उमेदवार आहे या तिघांपैकी, त्याचे तुम्हाला पर्सेंटेज ऑफ टोटल वोट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. पर्सेंटेज ऑफ द टोटल वोट्स द लॉस्ट कॅन्डिडेट गॉट, हा वाला क्वेश्चन तुमचा असणार आहे. आणि या पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला देणार. सेम असणार आहे, टोटल वोट्सनीच डिवाईड करायचं आहे. फक्त यावेळेस 11,628च्या ऐवजी 1,136 घ्यायचं. आय होप हा क्वेश्चन सगळ्यांना समजला असेल. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. तुम्हाला जर व्हिडिओ समजत असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवा, कारण कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे कॉमेंट्स येणं म्हणजे आम्हाला बूस्टिंग भेटतं. आम्ही अशा पद्धतीचे डिफरंट व्हिडिओज अजून बनवत जाऊ. ॲट द सेम टाईम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, अँड लेट मी नो इन दी कॉमेंट सेक्शन तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा डाऊट असेल तर. सो अशा पद्धतीने दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.